स्वामी विवेकानंद भगवान की, स्वामी शिवदास माऊली की, भारत माता की. जोरदार टाळ्या वाजवायला. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शिवदास माऊलीचे जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त या आनंद मेळ्यामध्ये गेले सर. तहसीलदार साहेब असं वाटतं इथंच राहावं, इतका खमंग वास यायला लागलाय. वेगवेगळे पदार्थ समोर ठेवले आणि प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक ज्यानं पदार्थ बनवले त्यांना असं वाटतं की आपल्या पदार्थाकडे सर्वांनी यावं. खरंच इतका छान वास येतोय. पाणीपुरीचा वास सगळ्यात असतोय हो. नाही मग भाऊजी काय आहे. बरं झालं विक्रीला ठेवले, कारण हे आपल्याला कळायला पाहिजे. बरं फुकटाची अजिबात लोकांना किंमत नाही. नाही तर एका बाईनं नवऱ्याला सांगितलं बरं का ठाणेदार साहेब की बा 100ची वस्तू जर असेल तर दुकानात गेल्यावर 50ला मागा. तो गेला ना थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर घ्यायला. स्वेटर दुकानदाराला विचारलं, दुकानदार केवढ्याला स्वेटर? तो मला 100ला. याला बायकोचा शब्द आठवलं म्हणे, तो मला 50ला द्या. दुकानदार घेताना पाहिजे बसता गेली ना. दुकानदार मला एव्हा सकाळी सकाळी दोन लिटर काही मी मजा करू नका, 80ला द्या. हा म्हणलं 40ला द्या. दुकानदार म्हणला हे बघा सकाळी बाईला सकाळी चहा घ्यायला गेला लोक घरात गेलं बरं का. आणल्या भावा 60ला घ्या. हा म्हणला 30ला द्या. दुकानदाराचं डोकं एवढं खराब झालं, तो म्हणला त्याच्यापेक्षा फुकट द्या. म्हणजे फुकट मग 2 द्या. त्याच्यामुळं बरं झालं तुम्ही इकडे ठेवलाय का. तुम्हाला खूप शुभेच्छा, खूप आशीर्वाद. मस्त पदार्थ, कमी किमतीचेच पदार्थ असतील. सगळ्यांनी खरेदी करा, विकत घ्या, त्याचा आनंद घ्या आणि मस्त चेहऱ्यावर एकदम प्रसन्न भाव राहू द्या. 12 वाजलेले तोंडावर ठेवू नका, नाही तर पचणार नाही बरं का. हा त्याच्यामुळे आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. एकदा जोरदार दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवा. जय स्वामी सुंदर स्वामी की, स्वामी विवेकानंद की. आपल्या विकासासाठी 6 टाळ्या वाजवा जोरदार. धन्यवाद. या ठिकाणी या आनंद मेळ्याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. जोरदार टाळी. हरिभक्त परायण गजानन दादा शास्त्री महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी ऐकून होतो. ज्या मी देवाचा आहे उपासक तरुणी ओळख देतो त्याची, या इकडे तुम्ही पाहतो नयनी नटला रूपाची दिग्गजांच्या. गरीब अनाथ अपंग दलित तोची हा पतित झाला अत्य. शुकदास म्हणे हेची माझे देव, अर्पिला मी जीव त्यांच्यासाठी. ब्रह्मलिंग पूजनीय शुकदास माऊलींच्या या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मी विवेकानंद ज्ञानपीठ आणि विवेकानंद आश्रमाच्या वतीने खूप खूप त्या ठिकाणी स्वागत करतोय. या ठिकाणी उपस्थित विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ थोराते, विवेकानंद आश्रमाचे सचिव आदरणीय गोरे सर, विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आदरणीय आठवडे थोराते सर, विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त आदरणीय गिरे सर, विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त आदरणीय आकोटकर सर. मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान व्हावं. आदरणीय थोराते सर, आदरणीय गोरे सर. या ठिकाणी विवेकानंद आश्रमासारख्या ओसाड महाराजांवर ज्या महात्म्यांनी ज्या संतांनी ही चैतन्याची पालवी फुलवली ते आपल्या सगळ्यांचे गुरु निष्काम कर्मयोगी संत शुकदास माऊली यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी पुनश्च एकदा विवेकानंद ज्ञानपीठ आणि विवेकानंद आश्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. मी विनंती करतो आदरणीय ठाणेदार साहेब, आदरणीय तहसीलदार साहेब, आदरणीय गुरुवर्य गजानंदजी दादा गिरे सर आणि सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी पूजनीय महाराज श्रीच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे.
घरी धिंगाणा कोंबायला कोणी बंडपणा करायला हिरायला पाठवा असं आणि तसं म्हटल्याबरोबर तो विद्यार्थी एकदम चांगला भागू लागतो. त्यांना वाटते बा इथे काय आहे काय नाही मारहाण होते असंच समज होत. पण इथं पाहिल्यावर सर्व गुणी विद्यार्थी दिसत आहेत. एकही असं दड नाही होत. घरी करत होता पण इथं पाठवलं अजूनही दिसत नाही. आणि शास्त्री महाराजांनी सांगितल्याबद्दल स्वतः आपल्या आश्रमाचे विद्यार्थी आहेत. इथे येऊन अतिशय आनंद वाटला. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण खूप सारे महाराज पाहतो. स्वेटर घ्यायला स्वेटर दुकानदाराला विचारलं, दुकानदार केवढ्याला स्वेटर? तो मला 100ला. याला बायको तर 100 ठेवलं भाऊजी, तो मला 50ला द्या. अहो दुकानदार घेताना पहिल्या मस्त गेली ना दुकाना मला येवा सकाळी सकाळी गौरीचा टाईम आहे, मजा करू नका, 80ला घ्या. हा मला 40ला द्या. दुकानदार म्हणला हे बघा सकाळीच बाईनं भाऊ सकाळी चहा घेता घेता डोकं घरात गेलं बरं का. हा आणल्या भावा 60ला घ्या. हा म्हणला 30ला द्या. दुकानदाराचं डोकं एवढं खराब झालं, तो म्हणला त्याच्यापेक्षा फुकट द्या. म्हणजे फुकट मग 2 द्या. त्याच्यामुळं बरं झालं तुम्ही स्वामी विवेकानंद की भारत माता की पुन्हा एकदा टाळ्या. तो फोटो जरा काळजीपूर्वक बघा. सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींचा फोटो. त्या फोटोकडे जर तुम्ही 5 मिनिट पाहिलं तर तुम्ही अर्धे बिमारीतून बरे होता. कारण शुकदास माऊलींना सांगितलेले रक्त नासलेले मेंदू कुजलेला देहाने तुम्हाला काय कामी कसा पाहिजे? पाऱ्यासम रक्त स्नायू लोखंडाचे हवे पोलादाचे ज्ञानदंतू अशा या शरीरी वज्रायसे मन तयाचे जीवन धन्य धन्य. गिरिधर शुकदास म्हणे असे बनण्यास पाहिजे विश्वास आत्म्यावरी. तुम्ही कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला म्हाताऱ्या मावशीला विचारा कसं काय चाललं, त्याचे 3 शब्द कॉमन येतं ठाणेदार साहेब. बाबा डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, टोंगळे गेले आणि काही सुचत नाही. हे 4 शब्द कॉमन आहेत का नाही मला सांगा. तुम्ही स्वामी शुकदास माऊलींच्या इथे तुम्ही जर त्या तपासणीच्या खोलीमध्ये गेलात ना, आमच्या आदरणीय दांडे साहेब आणि महाराजांकडे बघून तो आज बरा व्हायचा बरं का. आजी हो आजी बरं बाबा बरं का. तर शुकदास माऊली काय म्हणायचे माहिती का? आजारी माणूस दिसता समोर माझ्या डोक्यावर ताण येतो. तुम्हाला खरं सांगू का मावशी, शुकदास माऊलीचे 3च वाक्य ध्यानात ठेवा, लय भाषण नाही करायचं. दुखवू नका रे सुखवा सर्वांना, होत यातना मौन पाळा. आवडीत सासू सुनाला बरं पाहिलं, सून सासूला बरं पाहिलं, फक्त चांगलं बोला. शुकदास माऊलीचा संदेश आहे. शुकदास म्हणे जगधर्मशाळा आबोला कशाला थोड्यासाठी. म्हणून एवढा मोठा हा दवाखाना आणि सगळे डॉक्टर लोक आता त्या आपल्या आराख मॅडम बोलल्या, ह्या सगळ्या पोरी वगैरे सगळे डॉक्टर जे आहेत हे तुम्हाला तपासण्याकरता तुमची सेवा करण्याकरता आहे. या ठिकाणी एवढं पॉश हे सगळं रुग्णालय आहे, स्वच्छता आहे बिलकुल. तर इथं याचा तुम्ही लाभ घ्या आणि स्वामी शुकदास माऊलींच्या फोटोकडे निदान 2 मिनिट का होईना पण जरा असं जरा चिर ठेवून इथं उभा राहून त्याच्याकडे बघा. त्यांचा चेहरा हसरा आहे, प्रसन्न व्हा. कारण तुम्ही अर्धे शुकदास माऊलीच्या आशीर्वादानं बरे व्हाल. आणि डॉक्टर साहेब आहेतच आपले, एकदा सर्वांकरता जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आधी विविध कार्यक्रम साजरा करत आहोत.
भूते ओम धनमग्ने धनं वाय धनं सूर्या धनं वसु धनं विद्या बृहस्पति ओम धनवस्मिना वैनदेयं सोमं देववृत्रः सोमं धनस्य सोमिनो वैयददामि सोमिनः न क्रोधो न जमास्त्यं न लोभो वन्दे कृतपुण्यानां भक्त्याशि शुद्धं जपेत् सरजनिलये सरोजास्ते धवलतमांशु गगन्धमाल्यशु मे भगवति हरिवल्लभे मनोज्ञ त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय, भारत माता की जय, पूजनीय स्वामी शिवराज महाराज की जय। एकदा टाळ्या वाजवा जोरात। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वास्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय स्वामी कृपदासाय नमः। जय स्वामी कृपदास स्वामी की जय। हेलो यस सर अंबोरे सर या रेडी राहा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो। शिवप्रसाद क्षणचित्र घेतलं। विवेकानंद की पंढरीनाथ महाराज ओके जय स्वामी शिवदास मौली। हे संतोषापर हे तो ग्राउंड आणि हे तुम्ही काय विषय घेणार बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता तुम्ही काय घेणार मराठीची जनरल नॉलेज समोर मैदानात घेतलं तुम्ही स्टॉपची जो नाही बुलढाणा मोबाईल वर पाठवलं ना एक असा स्टाफचा घेऊन बँकरला घेऊ शकता कोणाला कट करायचं या ठिकाणी स्वागत अकॅडमीच्या वतीने ते मी नाही बस स्वामी विवेकानंद की जय, माता की जय, पूजनीय शुकदास महाराज की जय। यामध्ये सर्वांना शारीरिक चाचणी कंपल्सरी आहे। शारीरिक चाचणीमध्ये जर तुम्हाला चांगले गुण असतील तर तुमचा इंटरव्ह्यू असो त्यावर एक चांगला इम्पॅक्ट होतो आणि तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण चांगले मार्क पडतात। अभ्यास तर आवश्यकच आहे। सध्याच्या युगामध्ये दोन्हीमध्ये चांगले गुण पाहिजे। जर 100 गुणांची परीक्षा असेल तर 90+ आणि शारीरिक चाचणीमध्ये 100 पैकी 100 गुण पाहिजे। त्यामुळे आपण कॉन्फिडंटली राहून शारीरिक चाचणीचा सराव करणे अत्यंत गरजेचं आहे। या ठिकाणी विवेकानंद आश्रमातर्फे एक चांगल्या अकॅडमीचं उद्घाटन झालेलं आहे आणि हा एक विवेकानंद आश्रमाच्या यामध्ये मानाचा तुरा रोवला गेलेला आहे आणि सर्व या गरीब विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सोय झालेली आहे या ठिकाणी। त्यामुळे तुम्ही सर्व पुढील भविष्यामध्ये यशस्वी व्हाल आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं मार्गदर्शन तुम्हाला मिळून तुम्ही चांगले विद्यार्थी इथून विविध विभागामध्ये जाशाल। त्यामुळे सर्वांनी आत्मविश्वास बाळगून सर्व इंडोर राहो किंवा आउटडोर म्हणजे तुमची लेखी परीक्षा किंवा फिजिकल चाचणी यामध्ये चांगले मार्क मिळतील
तुम्हाला ज्यावेळेस वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असेल त्यावेळेस कधीही आम्ही येण्यास तयार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोष करा सगळ्यांना. स्वामी शुकदास माऊली की, स्वामी विवेकानंद भगवान की जय. भारत माता की. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या. आमुषा भारत आम्हा तिथे अनुपम सर्व काही, आम्हासाठी येथे सर्वांची शरीरे आहेत मंदिरे ईश्वराची. शुकदास म्हणे या मंदिरातील देवास भजेल तोची मुक्त. म्हणजे सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली सांगतात की तुमची शरीर ही आमच्याकरिता मंदिर आहेत. मग हे शरीर आपल्याला मजबूत करावे लागतील. त्याकरिता स्वामी शुकदास माऊली वर्णन करतात की रक्त नासलेले मेंदू कुजलेला देहाने दुबळा काय कामी. या ठिकाणी आमच्या आदरणीय ठाणेदार साहेबांनी असं सांगितलंय की माणूस हा सशक्त असला पाहिजे, ताकदवान पाहिजे. आणि पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य आहे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. कारण सज्जनाचं मौन गिरीसर स्वामी शुकदास माऊलींचा एक अभंग आहे, संस्कार रहित पुढारी आहेत कितीतरी. दुसरं वाक्य लय महत्वाचं आहे, अंग सज्जनांनी घेतले काढून माजले म्हणून लोकनेते. राजकारणाचे उद्योगीकरण झाल्याने मरण गरिबांचे. शुकदास म्हणे भ्रष्टाचारामुळे देशाचे दिवाळे निघणार. म्हणून शुकदास माऊली असं म्हणाले, रक्त नासलेले मेंदू कुजलेला देहाने दुबळा काय कामी. अरे कसा पाहिजे नौजवान. स्वामी विवेकानंदाने सांगितलं कि उठो जागो काम में लग जाओ, कमर कसो फिर देखो इतनी शक्ति आएगी कि तुम उसे संभाल नहीं सकोगे. अरे तुमचं हे मनगट पोलादासारखं पाहिजे. शुकदास माऊली म्हणाले पाऱ्या समरक्त स्नायू लोखंडाचे. म्हणून या संत स्वामी शुकदास माऊलींचं नाव धारण केलेल्या अकॅडमीमध्ये लोखंडासारखे मजबूत असे स्नायू असणारे, वज्रासारखं मन असणारे, मजबूत मज्जातंतू असणारे असे नौजवान निर्माण होणार आहेत. शुकदास म्हणे असे बनण्यास त्याला टेक्निक बुद्धी बी पाहिजे. भुईमुगाचा त्याला शेंगा कमी. नाहीतर दोन पैलवान एकाच गावचे एकाच अकॅडमी मध्ये शिकलेले, ताकद बिलकुल सेनापती. तो कसा होता तुम्ही ते ऐकलेलं बरं. तो ताकदवान होता ना तो. निमडा डोजरा खेल में मेन बहाते जरत्रान महिष्मतिर ब्रिमडा आहू असा होता तो. त्याला कळलं ते बरं का, त्याला लागलं ते मेळ. अहो कुस्ती लागली, पडायलाच तयार नाही त्यातलं एक बी. दोघांच्या ताकदी सारख्या. 1-1 लाखाची कुस्ती कर्मवीर बरं का भाऊजी, 1-1 लाखाची गिरे सर, एकही पडायला तयार नाही. पण त्यातलं आपल्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतलेलं असलं पाहिजे. त्यानं हळूच कोण कुस्तीमध्येच इकडं मस्त अनाउन्समेंट आमच्या विक्रांतसारखा खतरनाक पोरगा अनाउन्समेंट करू लागला. आता दंड फुगवले, काय कुस्ती चालली, वा रे पैलवान. या गडबडीमध्ये त्यातल्या एक जणाच्या डोक्यात विचारायला हे पडत नाही. तर त्यानं त्याच्या कानात सांगितलंय बघा आपल्या दोघांपैकी तर कोणी पडत नाही, तू पडून घे, हे सगळं आखं बक्षीस मी तुला देतो. तो म्हणला खरं. कुस्ती सुरू असताना कुलवंजर तो म्हणला खरं वा ओके चिंताच करू नको म्हणला. दणकन त्यानं पडून घेतलं, हे जिंकलं. लगे उड्या बिड्या याला पार खांद्यावर घेतलं आणि लगे मान्यवरांच्या हातानं बक्षीस सुद्धा दिलं. मग आता ठरल्याप्रमाणे ते पलडेला आले याच्याजवळ. का रे म्हणे बा तू कुस्ती खेळताना मला सांगितलं होतं ना कानात की बा तुला हे बक्षीस देईल, मग दे. तो म्हणला ते जमत नाही. म्हणजे कसं काय. अरे म्हणे अनेक पेचापैकी हा एक कानपेच होता. त्याच्यामुळं इथं बुद्धिमत्ता शिकवणारे जे आहेत ना शिकेवाले, कोणते सर आहेत ते शिकेवाले, टाळी वाजव त्यांच्याकरता एकदा. आणि आपलं ग्राउंड करणारे कोणते आहेत, एकदा ह्या सरांकरता टाळी वाजवा. पुन्हा आपल्या सगळ्या स्टाफ करता जोरदार टाळी वाजवा.
आता मी तुम्हाला हे सगळं हसत खेळत मुद्दाम सांगितलं बरं का. फार टेन्शन घ्यायचं नाही, शरीर मजबूत करायचं बरं का. आता गोरे सर मगाशी म्हणले बा उद्घाटन करणाऱ्याला एक राऊंड पळायला लावणार आहे. हा कुलवंतसाठी का ते मायावर आलं प्रकरण. पण मी काही टेन्शन घेतलं नाही, कारण जसे आता बाजूला आमचे करेवाड साहेब आहेत, आम्ही दोघं नावकरीच आहेत गजानन. पण माझ्या डाव्या बाजूला आयजी साहेब बसायचे, त्यावेळेला SP होते आपले. आणि माझ्या भाषणानंतर भाऊजी मी नुसता लोकांना सांगायचो, मी नुसता एखाद्याच्या अंगावर जरी पडलो काय त्याची कुरडईच. तर निदान तब्येतीनं चांगले व्हा, बुद्धीनं चांगले व्हा. आणि आश्रमामध्ये आपल्या विवेकानंद आश्रमात तुम्ही अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण घेताय. मला वाटतं इथं आपले ते मला परिचय करून द्याला पवार सरांनी. ते कोण होते आपले? प्रताप सर. नाही ते सर मग दोघ जण ते विस्तार अधिकारी साहेब, टाळीवाजो साहेबांकरता सोळंके साहेब आणि केंद्र लंबे आहेत ते, टाळीवाजो त्यांच्याकरता. वा वा वा. तर असे मजबूत बना. आणि आपला आश्रम जो आहे हा धर्मो रक्षती रक्षित. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते ऐका, असा हा धर्मवीर तो विक्रांत म्हणून दाखवील. कारण धर्मावर आक्रमण येऊ नये म्हणून अकॅडमीमध्ये असलेले हे मजबूत पैलवान हे सदैव आपल्या आश्रमाच्या कार्याच्या प्रचाराकरता आणि आपल्या आश्रमाच्या धर्मरक्षणाकरिता हे सगळे तयार झाले पाहिजे. हा आज आपण मंत्र इथं घ्यायचा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी यथोचित उद्घाटन झालंय. सगळेच मान्यवर आमचे पंढरीनाथ आहेत, सगळेच मान्यवरांना मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही अतिशय चांगलं काम करता. कारण नगरमध्ये किंवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये TV वर एका अकॅडमीचं नाव येतं, गरुड झेप अकॅडमी. हां, तो सोनवणे वगैरे. मी ज्या वेळेला माझ्या भाच्याला त्या अकॅडमीमध्ये टाकलं आणि त्यांची सकाळपासूनची ती दिनचर्या पाहिली, अहो एवढा वाळला असलेला तो आमचा भाचा हे मजबूत बिलकुल असे दंडबिंडक त्याचे. तर ती मेहनत, ते कठोर परिश्रम हे सगळे आपल्या इथेही करून घेतीलच. आणि गरुड झेप सारखं संत स्वामी शुकदास माऊली अकॅडमी हे नाव TV वर सुद्धा झळकल्याशिवाय राहणार नाही, असा आशीर्वाद मी या ठिकाणी देतो. आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळी आणि जय गो स्वामी शुकदास माऊली की. धन्यवाद. आपल्या गजानन दादांसाठी झाल्या पाहिजे. मी यानंतर विनंती करतो विवेकानंद आश्रमाचे सचिव आदरणीय पूजनीय महाराष्ट्र व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रशिक्षणार्थी बंधूंनो, बऱ्याच दिवसापासून अनेक तरुणांनी असा आग्रह धरला होता की आश्रमात सगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा अशांसाठी काही व्यवस्था नाही आहे. आदरणीय अशोक भाऊंच्या डोक्यात खूप दिवसाचा हा विषय होता. अनेकांशी चर्चा केली आणि या प्रकारची एक करिअर अकॅडमी जर आपण सुरू केली, हा आपला प्रयोग आहे. आज जे उद्घाटन झालं आहे यानुसार जास्तीत जास्त युवक या प्रशिक्षणार्थी म्हणून या अकॅडमीमध्ये सहभागी होतील. आपण दर्जेदार ग्राउंड आणि तेवढंच एज्युकेशनची क्वालिटीसुद्धा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हल्ली प्रत्येक नोकरीमध्ये फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस, तुमचं क्वालिफिकेशन आणि एक्झाम या दोन्हीला खूप महत्त्व आहे. मला वाटतं हे जे दोन सैन्य दलातले रिटायर झालेले मेजर आहेत, दे आर क्वाईट कॅपेबल टू बिल्ड यू. तुम्हाला तयार करून घेण्यामध्ये ते पूर्ण सक्षम आहेत. त्यांचाही खूप उत्साह आहे की माझ्या परिसरामध्ये, आमच्या या आश्रमाच्या परिसरात एक या प्रकारची अकॅडमी असावी जिथून विद्यार्थी वेगवेगळ्या पोस्टिंगसाठी निवडले जातील. आज परमपूजनीय महाराजांच्या जयंतीदिनी या एका चांगल्या पवित्र कार्याचा आपण शुभारंभ करतो आहे. ही अकॅडमी उत्तरोत्तर खूप मोठी होत जाईल. हजारो विद्यार्थी या अकॅडमीमधून चांगलं दर्जेदार शिक्षण घेऊन बाहेर पडतील, त्यांना नोकरी लागेल आणि ते शासनाच्या सेवेमध्ये रुजू होतील. आज या ठिकाणी आदरणीय ठाणेदार साहेब, आदरणीय शास्त्रीजी, आदरणीय आमचे विस्तार अधिकारी लंबे साहेब आणि सर्व मान्यवर या अकॅडमीच्या उद्घाटनासाठी आपण या ठिकाणी आलात. मी विवेकानंद आश्रम आणि अकॅडमीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि ही अकॅडमी अशीच उत्तरोत्तर मोठी होत जावो त्यासाठी आम्हा सगळ्यांना बळ आणि आशीर्वाद द्यावा अशी परमपूज्य महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करतो. धन्यवाद. अभिष्ट चिंतन.
जयंती महोत्सव, जयंती महोत्सव. नाही आपल्याला काय मिळालं तर नाही येत नाही नाही आपल्याला काय मिळालं तर बायकोला काढायला काय मिळतं काहीतरी चांगलं आलं मग मोबाईलमध्ये. येता तुझ्या कुशीत निसर्ग मला जगावेसे वाटते. तू निसर्ग पाहून मला हसावेसे वाटते, निसर्ग पाहून हसावेसे वाटते. माझे नाव वेदिका प्रवीण काळे. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी MSO हायस्कूल मेहकरमधून आलेली. हवामान बदलाचे परिणाम चांगल्या प्रकारे दस्तऐवजीकरण केलेले आहे. हवामान पृथ्वीचे नैसर्गिक वातावरण एवढे खराब झालेले आहे की मानवाला श्वास समजतच नाही की वातावरण कुठे पोहोचलं आहे आणि कुठे नाही. सकाळी थंडी तर दुपारी ऊन, संध्याकाळी पाऊस असे आपले काळ झालेले आहे. हे काळ आपल्या मानवी जीवनासाठी हानिकारक आहे. या काळासाठी आपण बदलण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावावे व पेट्रोल डिझेलच्या गाड्यांचा वापर कमी करावा व इलेक्ट्रिक वाहनावर जगावे असे मला वाटते. हवामान प्रणालीतील बदलांमध्ये अनेक विविध पद्धतीमध्ये बदल होतात. पर्जन्यमानाच्या बदलांमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींमध्ये हवामान होतो. हवामान बदलाच्या वेळेस स्थानानुसार बदलते. या पद्धतीमध्ये विविध दूषित परिणामांचा संघर्ष होतो. टिपिंग पॉइंट्स ओलांडल्यानंतर इकोसिस्टीम पर्जन्यमानाच्या समाजावर एवढा परिणाम होतो. टिपिंग पॉइंट्स ओलांडल्यानंतर हे परिवर्तन आपल्या मानवी समाजासाठी हानिकारक आहे व अन्यायकारक होऊ शकते. जाता जाता फक्त एवढेच बोलते की एकच ध्यास धरू, पर्यावरणाचे संरक्षण करू. धन्यवाद. माझे नाव दिव्या गोपाळ मेहकरकर. मी MES हायस्कूलची विद्यार्थिनी मेहकरमधून आली आहे. मी आज तुमच्यासमोर हवामान बदल परिणाम आणि उपाय या विषयावर एक भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. हवामान बदलाचा परिणाम वातावरणात होणारे बदल पर्यावरणावर विविध प्रकारे होतात. हवामान बदलाचे परिणाम मानव आणि पृथ्वीवरील सर्व निसर्गावर होतात. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक समानत्व प्रयत्नांची आवश्यकता आहे. हवामान बदलाचे काही कारणे: जीवाश्म इंधन म्हणजे जे भूकंप होतात, म्हणजेच की अर्थक्वेक झाल्याने झाडे, झुडपे, प्राणी, पक्षी आणि मानव हे जमिनीमध्ये दबल्याने त्यांची घाण जमायला तयार होते. घाण जमल्यावर त्याच्यामधील जे पाणी असते त्या पाण्याचा आपण इंधन म्हणून वापर करतो. यालाच जीवाश्म इंधन असे म्हणतात. जंगले तोडणे, पशुधन वाढवणे. हवामान बदलाचे काही परिणाम: वाढतं तापमान, समुद्र पातळीत वाढ, पूर, दुष्काळ, परिसंस्थांमधील बदल. टोकाच्या हवामानामुळे अन्न निर्मिती व पाणी पुरवठा यांना होत असलेला धोका. हवामान बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी होते, रोगामध्ये भर पडतो, गरिबी आणि दारिद्र्य वाढते. वाढतं तापमान, समुद्र पातळीत वाढ, पूर, दुष्काळ आणि बरेच काही यासह हवामान बदलाचे पर्यावरणावर विविध प्रकारे परिणाम होतात. पाणी, ऊर्जा, वाहतूक, वन्यजीव, शेती, इकोसिस्टम आणि मानवी आरोग्य ज्या गोष्टीवर आपण अवलंबून आहोत, ज्या गोष्टींचे आपल्याला महत्त्व आहे, अशा गोष्टीवर या घटनांचा परिणाम होते. धन्यवाद.
तहसीलदार साहेबांना, करेवाड साहेबांना, आमचे भारती सर आहेत, प्राचार्य आहेत, आमचे गिरे सर आहेत, गोरे सर आहेत, आमचे दांडे साहेब आहेत. भाऊजी बरं का नानू, इथं आले आईजी साहेब आपले डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ साहेब. त्यांनी शुकदास माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं बरो, आणि त्यांनी असे हात जोडून डोकं ठेवलं. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली. 1 वर्ष बी लागलं नाही, ते बुलढाणा जिल्ह्याचे एसपी होते, आता नागपूर ग्रामीण आणि 5 जिल्ह्याचे बॉस आयजी झालेले आहेत. ही आपल्या स्वामी शुकदास माऊलींची कृपा आहे. म्हणून तुम्ही वक्तृत्व या ठिकाणी आता बोलणार आहात. असं म्हटलेलं आहे, शतेषु जायते शूर, 100मध्ये एखादा शूर असतो. सहस्रेषुच पंडित, 1000मध्ये एखादा पंडित असतो. पण वक्ता दश सहस्रेषु, 10,000मध्ये एक वक्ता असतो. दाता भवती मानवा. अशा वक्त्यांना घडविणारे जे शिक्षक असतात, गुरु असतात, ते खरंच भाग्यवान असतात. या ठिकाणी साहेबांचं भाषण आमच्या ताई बसलेल्या आहेत, सगळी मान्यवर मंडळी आहे. बाळांनो, तुम्ही चांगलं जर बोललात तर तुमच्या नशिबी चांगलं येतं. शुकदास माऊलीचा एक अभंग आहे, जास्त वेळ घेत नाही तुमचा, की बोला थोडे पण रसाळ मधुर, सुखवा अंतर दुसऱ्याचे. नाही तर काहीही बकावे उगीच्या उगीच, त्यापेक्षा मौनच बरे असे. शुकदास म्हणे, मोजके बोलून शब्द सांभाळून वापरावे. म्हणजे बोलावं कसं, चालावं कसं, याचा सगळा तौलनिक अभ्यास अनुभूती नावाच्या ग्रंथामध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे, ज्ञानो साच आणि मवाळ मितले दे रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तर बाळांनो, तुम्ही चांगलं बोला आणि खुश राहा. असं मोकळ्या मनानं हसत राहायचं बरं का. माझ्याकडे पाहून जरा खुदुखुदू हसा बरं. आता किती छान दिसले. म्हणून दररोज 2 मिनिट मोकळ्या मनानं हसा बरं, पण वेळेवर हसा. नाही तर रातच्या 2:30 वाजता उठसाल आणि खाता खाता हसाल, बाकीचे घाबरतील. तर तुमच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. गिरे सर, बस आपने मस्ती में जीना चाहिए, खुश रहो. नाही तर मग माझ्या मागं लयच काम येतले. अरे मग आहे काय, तू चालला कुठं, नुसता पळतो. म्हणून तुम्ही जाग्यावर थांबा, स्थिर राहा आणि आपल्या जीवनाचं सूत्र आपल्या वक्तृत्वातून, आपल्या वाक्यातून, आपल्या वाणीतून बाहेर येऊ द्या. मी आपल्या सर्वांना खूप मोठ्या शुभेच्छा देतो. संध्याकाळी बोलायचंय. आदरणीय तहसीलदार साहेब, ताई, आमचे ठाणेदार साहेब कर्तृत्ववान आहे. एकदा टाळ्या वाजवा ठाणेदार साहेबांकरता आपल्या. त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. गोरे सर, काय आनंद वाटला. तुम्हाला पाहिलं की बरंच वाटतं. एवढं जरी म्हटलं की बरं वाटतं. बरं, एकदा जोरदार दोन्ही हात वर करा, टाळ्या वाजवा. स्वामी शुकदास माऊलीजी, जोरदार टाळ्या. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वेष्ठानो भरतस्य वसंग्रहे आविक्षरस्य कामप्रिये विश्वे देवाः सभासदैते ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो सद्गुरुः प्रचोदयात्। नमः पार्वती
वस्त्र आणलं होते का असं आहे की दास दास या नाही तर